नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जी एक जात कामी, नमो कर्मभूमी जी एक जात कामी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. नमस्कार, माझे नाव वेदिका अरुण साळुंखे. मी इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी श्री बाळकृष्ण लक्ष्मण महाडिक विद्यालय नेवरी येथे शिकत आहे. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जरी स्वातंत्र्याचा सूर्योदय 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला, तरी या स्वातंत्र्याला आकार देण्याचे काम 26 जानेवारी 1950 रोजी झाले. होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातून झालेल्या मूर्त स्वरूपातील राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला लागू झाली आणि आपला भारत देश हा प्रजासत्ताक आणि लोकशाही झाला. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, कित्येकांच्या आहुत्या देऊन हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. या स्वातंत्र्याचा खरा अर्थ तोच सांगू शकतो जो त्या पारतंत्र्यात त्या इंग्रजांची त्याने गुलामी सहन केली असेल. आपल्या स्वातंत्र्याचा मूल अर्थ शब्दात सांगता येणार नाही. तो खूप 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 मोठा आहे. भारत, हिंदुस्तान, इंडिया यासारखे शब्द जरी आपण उच्चारले तरी आपले रक्त सळसळते, मान अभिमानाने उंचावते. आणि या तिरंगाकडे हा तिरंगा आपण फडफडताना पाहिला तर आपल्या मनात देशाविषयीचे देशप्रेम, देशभक्ती जागी होते. आणि ते पाहण्यासारखे नसते बरं का. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी जान समझते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी जान समझते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान समझते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान समझते हैं. जो आंखों में जो दुनिया में सुनाई दे उसे खामोशी कहते हैं, जो दुनिया में सुनाई दे उसे खामोशी कहते हैं, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हणतात. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध आणि कृषीप्रधान देश त्या काळी तर नव्हताच हो. म्हणूनच इंग्रजांना आपला भारत सोडून जाताना खूप त्रास झाला असेल. पूर्वी ना इनामापेक्षा इमान भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमान तर हरवूनच गेला यांचा. अहो, इतकंच नाही तर त्या काही लोकांना रुपया पैसा माहित होता, पण आता यांना काळा पैसा माहित झालाय. आपल्यासाठी कित्येक वीरांनी, कित्येक महापुरुषांनी, कित्येक क्रांतिकारकांनी बलिदाने दिली, आपले जीवन वेचले. पण आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत? फक्त सोशल मीडियावर हॅपी रिपब्लिक डे असे मेसेज टाकत आहोत, नाहीतर 52 सेकंदाचं राष्ट्रगीत म्हणत आहोत. फक्त 52 सेकंदाचं राष्ट्रगीत म्हणून कोणी राष्ट्रभक्त होत नाही, तर 26 जानेवारी 15 ऑगस्टला वंदे मातरम म्हणून कोणी देशभक्त होत नाही. राष्ट्रभक्त होतं ते फक्त आणि फक्त बंधुत्वाच्याच भावनेनं. देशभक्त होतं ते फक्त आणि फक्त देशाच्या मदतीसाठी धावण्याच्या प्रयत्नानं. मैं उस देश की नागरिक हूँ जिसके ओठों में गंगा और हाथों में तिरंगा है. मैं उस देश की नागरिक हूँ जिसके ओठों में गंगा और हाथों में तिरंगा है. मैं उस देश की नागरिक हूँ जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंगा है. मैं उस देश की नागरिक हूँ जो 7 समंदर परदेशों को भी अपने ब्रदर्स एंड सिस्टर्स करके बुलाता है. म्हणूनच मी इतकंच बोलेन, म्हणूनच मी शेवटी इतकंच बोलेन. उस समय लोगों को अटल विश्वास था कि हमारा देश स्वतंत्र होगा, और वो 15 अगस्त 1947 में फलित भी हुआ. क्योंकि यह देश महापुरुषों का, यह देश वीर जवानों का, यह देश महापुरुषों का, यह देश वीर जवानों का, यह देश गुणी विद्वानों का, यह देश साधु संतों का, यह देश साधु संतों का. बोला भारत माता